राम. आज आपण मनोबोधामधला 165वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्तिकांतावरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सत्संगतीचं महत्व सांगणारा हा समर्थ माऊलीच्या मनोबोधातला श्लोक. श्रोतेहो, काल आपण सत्संगतीचं महत्व समजून घेताना त्या भगवंत प्राप्तीसाठी सत्संगतीची किती आवश्यकता आहे हे समजून घेतलं. केवळ सत्संगतीचं शास्त्रच आपल्याला या 3 अवस्थांच्या पलीकडे असलेल्या भगवंताची प्राप्ती करून देतो. ह्यामध्येच समर्थ आपल्याला सत्संगतीचा पुढचा टप्पा ह्या श्लोकात समजावून सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की आपण ज्या संताच्या दारात जातो, ज्या संताच्या चरणी आपला दृढ विश्वास आहे, श्रोतेहो, या संतांना आपल्या अंतःकरणाची स्थिती कळत नसेल का? आपण किती विषयामध्ये लिप्त आहोत? आपला परमार्थ करण्याची मनोभूमिका कुठपर्यंत तयार झालेली आहे याची त्यांना संपूर्ण जाणीव असते. त्यांना हे देखील माहिती आहे की आपला परमार्थ हा आपण केवळ प्रपंचाला अनुकूल व्हावा म्हणून करतोय. पण अशाही अवस्थेत तो संत जो त्याच्या चरणी आला त्याला आपल्या जवळ ठेवून घेतो, आपली संगत देतो, आपला सहवास देतो आणि आपल्या सहवासाने त्याला प्रपंचाचं खरं स्वरूप समजावून सांगतो. या प्रपंचाचं खरं स्वरूप समजताच त्याला त्याच्या अंतःकरणात एक हरिचिंतनाचं वेगळं माधुर्य, एक त्याचं अवीट गोडीचं रसायन तो संत देतो. आणि या हरिचिंतनामध्ये, त्याच्या या अवीट गोडीमध्ये तो जीव कधी या प्रपंचाच्या मोडकळीस आलेल्या झोपडीतून बाहेर पडून मुक्तीच्या दरबारामध्ये हजर होतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. आणि या संताच्या हातामध्ये हात दिलेला तो जीव केवळ या मुक्तीच्या दरबारात जात नाही, तर त्या दरबारामध्ये तो संत त्या मुक्तिकांताशी त्याचा विवाह लावून देतो. त्या आनंदोत्सवामध्ये त्याला तो एक प्रकारे सामावून घेतो. असा हा अद्भुत सत्संगतीचा प्रवास समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोतेहो, आपली क्षमा मागूनच मी आपणास एक प्रश्न विचारू इच्छितो. आपण परमार्थ का करतो? काय साधायचंय आपल्याला? अगदी खरं उत्तर आपल्या अंतःकरणापासून आपण प्रत्येकाने विचार करून स्वतःच्या अंतःकरणातच द्यायचंय. परमार्थ करण्याचे 2 मार्ग असू शकतात. एक आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा किंबहुना माझ्यासारख्या माणसाचा, की जो परमार्थ हा प्रपंचाला अनुकूल असावा म्हणून करतो. या परमार्थातून त्याला प्रपंचाची अनुकूलता हवी आहे म्हणून हा परमार्थ चाललाय. हे वरवर बोलायला ठीक आहे की मला भगवंताची प्राप्ती करायची आहे, मला तो ईश्वर दर्शन करायचंय. जसं त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये व्हिजन, मिशन अशी मोठी मोठी स्टेटमेंट लिहिलेली असतात. पण तिथल्या एखाद्या सामान्य माणसाला जर विचारलं की काय बाबा तू कशासाठी इथं येतो, तर तो म्हणेल मी माझं पोट भरायला येतो, मला त्या व्हिजन मिशन स्टेटमेंटशी काही संबंध नाही. तशीच आपली अवस्था असते. संत आपल्याला अगदी पोट तिडकीने सांगतात की या मनुष्य जन्माचं ध्येय भगवंताची प्राप्ती. पण आपल्यासारखा सामान्य जीव म्हणतो की ते भगवंत प्राप्ती वगैरे ठीक आहे, पण आमच्या प्रपंचाचं थोडंसं बघा म्हणून आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत. आणि दुसरे एक सिद्ध पुरुष असतात की जे परमार्थ करण्यासाठी म्हणून अनुकूल व्हावा अशी थोडीशी प्रपंचाची एक रीत त्या परमार्थाच्या भोवती ठेवतात. त्या प्रपंचाचे सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन ठेवून केवळ आपल्या जन्माचं ध्येय हे परमार्थ हे त्यांच्या जीवनामध्ये ठरलेलं असतं. असे संत एकनाथांसारखे, श्री महाराजांसारखे खूप कमी हाताच्या मोटावर मोडण्या इतके सिद्ध पुरुष की जे परमार्थ हे ध्येय ठेवून प्रपंच हा त्याच्यासाठी म्हणून करतात. पण 99% काय त्याहूनही पेक्षा जास्त लोक
हा परमार्थ केवळ प्रपंचाच्या अनुकूलतेसाठी चालतो बघा. आणि हेच श्री महाराजांचं देखील अंतकाळीचं शल्य होतं की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला भगवंत हवाय, पण कसा हवाय? आपल्या प्रपंचासाठी हवाय. देवासाठी म्हणून देव कोणालाच नको, अशी आपल्या सर्वसामान्य लोकांची स्थिती आहे. अर्थात या स्थितीचा संतांना संपूर्णपणे बोध आहे. ते आपल्याला अंतर्बाह्य जाणून आहेत. त्या अंतर्बाह्य अवस्थेमध्ये ते आपल्याला आसक्त अवस्थेमध्ये जरी त्यांच्या चरणी गेलो तरी ते कधी आपला अवहेर करत नाही. जसे एखादं लहान मूल मातीमध्ये खेळून अतिशय मलिन होऊन आलं तरी आई त्याला कदाचित दोन गोष्टी बोलेल पण त्याचा अवहेर करणार नाही. त्याप्रमाणे संत देखील आपल्याला जाग करतात, दिशा दाखवतात, पण ते कधी आपल्याला या जगातला नालायक म्हणून त्यांच्या दारातून हाकलून देत नाहीत. श्रोतेहो, प्रपंचाचं खरं स्वरूप समजून सांगणं हे सत्संगतीचं खरं मर्म आहे. आपल्याला वाटेल की प्रपंच हा म्हणजे चार चौघांसारखा भिंतीमध्ये मांडलेला चार लोकांचं घरटं, याचं नाव प्रपंच. पण संतांची प्रपंचाची व्याख्या ही वेगळी असते. आपल्या दृष्टीने विवाह करणं, मुलं बाळ करणं, नोकरी धंदा सांभाळणं हा प्रपंच झाला. आणि संन्यस्त कपडे घालणं, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन राहणं, त्या मंदिराची सेवा करणं, एखादा संप्रदाय उभा करणं हा परमार्थ झाला. मुळी आपलं हेच अज्ञान आहे. आणि संत त्याच्या संगतीमध्ये आपल्याला मुळापासून सुधारणा करायला लावतो. जसं एखाद्या मुलाचा जर पायाच कच्चा असेल तर पुढच्या शिक्षणामध्ये त्याला अनेक अडचणी जशा येतात, तसा परमार्थाचा आमचा पायाच हा मुळी डळमळीत आहे, अज्ञानावरती आधारित आहे. त्यामुळे संत आपल्याला परमार्थ म्हणजे काय हे मुळापासून समजवत नेतो. यासाठी प्रपंचाचं खरं स्वरूप समजावून सांगणं हे सत्संगतीचं खरं मर्म आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टींची व्याख्या काय आहे श्रोतेहो? श्री महाराज याची व्याख्या अतिशय सुलभपणे आपल्यासाठी सांगतात. ते म्हणतात की जेव्हा प्रपंचातली आसक्ती ही संपूर्णपणे भगवंताकडे लागते तेव्हा तो प्रपंचच हा परमार्थ होऊन जातो. आणि या उलट परमार्थ करण्यासाठी म्हणून कुठल्या तरी मंदिरात जावं आणि तिथल्या स्थान महात्म्याशी आसक्त होऊन राहावं, अधिकाराने राहावं, कुठल्या तरी संप्रदायाच्या आधाराने राहावं, अशा रीतीने आसक्ती कालवलेला परमार्थ देखील प्रपंच रूप होऊन जातो. याचा अर्थ काय की प्रपंच किंवा परमार्थ ही मनुष्याची अवस्था नसून ही मनुष्याची स्थिती आहे. तुम्ही प्रपंचामध्ये आसक्त रहित राहिला की तो प्रपंचच मुळी परमार्थ आहे, आणि परमार्थामध्ये आसक्तीने लडबडून राहिला की तो परमार्थ न राहता तो प्रपंच होऊन जातो. त्यामुळे सर्वात प्रथम या प्रपंचाची आणि परमार्थाची व्याख्या नीटपणे समजून घेणं हे सत्संगतीचा पहिला टप्पा आहे. या सत्संगतीतून आपल्याला आसक्ती सोडायची म्हटली तरी आपल्या अंतरंगाची अवस्था अशी असते की मनुष्याला सावली सोडून जसं येता येत नाही त्याप्रमाणे प्रपंचाची आसक्ती सोडून आपण सत्संगतीमध्ये जाऊ शकत नाही. पण संताच्या संगतीमध्ये तो आपल्याला समजावून सांगतो की बाळा, ज्या प्रपंचाचं सुख म्हणून तू या रामाच्या दरबारात आलायस, त्या रामाला तुला त्याच्या पलीकडचं काहीतरी द्यायचंय. तुझ्या सुखासाठी तळमळतोय, त्या सुखाच्या पलीकडं असलेलं सौख्य रामाला तुला द्यायचंय. पण आपली अशी अवस्था असते की सोन्याचं जरी एखादी गोष्ट आपल्याला मिळणार असेल तरी आपण पितळेवरती समजावून सांभाळून घेतो. या पितळ्यावरून प्रापंचिक मनुष्याची कशी अवस्था असते त्याचा एक छोटासा विनोद सहज आठवला. एकदा एका माणसाचं पितळ्याचं एक भांड चोरीला जातं. त्या पितळ्याच्या भांड्यावर त्याचा इतका जीव असतो की जो तो भेटेल त्याला माझं पितळ्याचं भांड कुठं गेलं, माझं पितळ्याचं भांड कुठं गेलं. एक तिथं संत आलेले असतात. त्या संताच्याकडे जाऊन लोक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. याचा एकच प्रश्न की माझं पितळ्याचं भांड कुठं गेलं. तो संत शेवटी एक दिवशी वैतागून म्हणतो की अरे याला कोणतरी एक दुसरं पितळ्याचं भांड देऊन टाका बरं. असं म्हटल्यानंतर त्याचे जे कोणी तिथले अनुयायी असतात ते दुसऱ्या दिवशी त्याला एक पितळ्याचं भांड देतात. हा तिसऱ्या दिवशी परत रडत येऊन म्हणतो की साधू, माझं ते पितळ्याचं भांड कुठं गेलं. अरे म्हणे, मिळालं ना आता तुला दुसरं. तो म्हणाला ते दुसरं मिळालं ठीक आहे, पण जर पहिलं मिळालं तर माझ्याकडे दोन होतील की नाही. तसा हा आपला प्रपंच आहे बघा श्रोते हो.
संताच्या दारामध्ये गेलो सुख मिळवण्यासाठी, आत्मसुखासाठी, पण या प्रपंचाच्या न संपणाऱ्या गोष्टींचाच आपण सतत एक प्रकारे आग्रह धरून बसलो. आणि इथं आपल्याला या सत्संगतीतून संत एकच गोष्ट समजावून सांगतो. आपल्या हृदयामध्ये तो परिवर्तन करू लागतो. कुठलं परिवर्तन? या प्रपंचामध्ये आसक्ती तरी का आहे तुझी? या आसक्तीच्या मागचं मूळ कारण काय आहे ते समजावून सांगतो. काय असेल श्रोते हो या प्रपंचामधल्या आसक्तीचं कारण? आपण बघतो की मुलाबाळांना आपण लहानाचं मोठं करतो, त्याला सांगत असतो की आता 10वीला चांगले मार्क पाड, मग काय चांगलं कॉलेज आहे, मग कॉलेजमध्ये चांगले मार्क पाड, मग काय चांगलं नोकरी आहे, नोकरीमध्ये चांगलं काम कर, मग काय भरपूर पैसा आहे. म्हणजे मनुष्याला या आसक्तीमध्ये गुंतवण्यासाठी सुखाची धडपड हे खरं कारणीभूत प्रमाण आहे. म्हणजे मनुष्य हा प्रपंचामध्ये आसक्त राहतो कारण की त्याला दृश्यातून सुख मिळेल ही त्याची संकल्पना असते. बरोबर की नाही? या आसक्तीच्या मागे दृश्यातून सुख घेण्याची आपली जी वृत्ती आहे त्या नांगीवरतीच संत मुळी आपल्याला एखाद्या प्रकारे ठेचून काढावं तशी दृश्यातून सुख घेण्याची आपली कल्पना सत्संगतीमध्ये बदलायला लागते. आपल्याला या दृश्याकडे धावणारं आपलं मन हळूहळू भगवंताच्या नामाने त्या रामाच्या चरणी तो आपल्याला गुंतवून ठेवायला लागतो. त्यामुळे मनुष्याचं स्वाभाविक धाव जी दृश्याकडून आनंद घेण्याची आहे ती थांबायला लागते. याला श्री महाराजांची इच्छा, श्री रामाची इच्छा असं म्हणून संत आपल्या जीवनामध्ये नेहमी दृश्याकडे धावणारं मनाला समजावण्यासाठी अशी संकल्पना प्रत्येक साधकाला देत असतात. एकदा रामाची इच्छा, महाराजांची इच्छा, महाराज करतील ते बरोबर करतील ही संकल्पना मनामध्ये रुजायला लागली की माणसाचं मन भूत आणि भविष्य या दोन्ही काळाकडे धावण्यापासून थांबू लागतं. त्याचं मन वर्तमानामध्ये हळूहळू स्थिरावू लागतं. भगवंताच्या नामाची खरी साधना याचा अर्थ वर्तमानामध्ये जगण्याची कला. भगवंताचं नाम तुम्हाला त्या वर्तमानामध्ये स्थिर करतं. त्या वर्तमानाच्या प्रत्येक क्षणामध्ये ते स्थिर करू लागतं. आणि या वर्तमानामध्ये ते स्थिर केलं की आपल्याला अंतरंगामध्ये एक वेगळा, अतिशय सुंदर, कधीही न चाखलेला असा रस थेंब थेंब आपल्या अंतःकरणामध्ये अतिशय माधुर्याने बहरू लागतो. आपल्याला असं वाटेल की दृश्यातून सुख घेण्याची माणसाची वृत्ती संपायला लागली की त्याचं जीवन नैराश्याने ग्रासून जाईल. कारण की प्रपंच हा मुळी भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या झोपाळ्यावर खेळायचाच एक खेळ आहे. पण जर एकदा का दृश्यातून आपलं मन सुख घेण्याची कला विसरून गेलं की या प्रपंचामध्ये त्याचं मन रमेल का? तो या प्रपंचामध्ये राहू शकेल का? तो या मुलाबाळांची इति कर्तव्यता पूर्ण करू शकेल का? श्रोते हो, संत आपल्याला या प्रपंचाच्या सुखामध्ये राहून आपण जो रस घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या रसामधून काढून आपल्याला योग्य मधुशाळेमध्ये घेऊन जात असतात. बघा, या प्रपंचाच्या रसाने तर नेहमीच आपलं तोंड कडवट होत आलेलं आहे. आपण बघतो ना की मूलबाळ व्हावं म्हणून आपण अनेक देवादिदेवांना नवस करतो आणि शेवटी ते मूल मोठं झालं, लग्न झालं की त्या मुलाच्या पासून पळावं म्हणून पुन्हा देवादिदेवांना नवस करतो. प्रपंचाचा हव्यास हा मनुष्याला नेहमीच तुरट चव, एखादी अत्यंत अप्रिय चव आपल्या जिभेवरती देऊन गेलेला आहे. या प्रपंचामध्ये मागितलेली कुठलीही गोष्ट जी आपल्याला क्षणिक आनंद देते तीच गोष्ट भविष्य काळामध्ये अतिशय दुःखाचे प्रसंग आपल्यावरती घेऊन येते. हा इतिहास हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेच ना. त्यामुळे संत हे एखाद्या आईसारखे त्या मुलाला नेमका कुठला रस द्यावा ज्याची त्याला खरी गरज आहे, आणि तो रस आहे आनंदाचा. आपण आनंद शोधत आहोत. आपल्याला असं वाटतं की प्रपंच कदाचित सुख देईल, प्रपंच कदाचित आनंद देईल, म्हणून आपण या चुकीच्या गल्लीमध्ये शिरतो. आणि म्हणून समर्थांसारखे संत या चुकीच्या गल्लीतून आपल्याला बाहेर काढून ज्या योग्य गल्लीचा रस्ता दाखवतात त्याचं नाव परमार्थ आहे. तिथं आसक्ती नसते, तिथं दृश्यामधून सुख घेण्याची माणसाची कल्पना विरलेली असते. तिथं संत आपल्याला या सुखाच्या पलीकडं असलेलं, या दृश्याच्या पलीकडं असलेलं एक अद्भुत असं सुख देऊ लागतो. आणि त्या सुखाचं साधन कुठलं? हरिचिंतन, भगवंताचं चिंतन. असं एक अद्भुत शास्त्र
त्या भगवंताच्या लीला, त्या भगवंताचं नाम, त्याचं ते सगुण रूप, त्याच्या त्या अद्भुत लीला यांचं अखंड चिंतन आपल्या मनाला तो देऊन जातो. त्याचं हे अनुसंधान आपल्याला आपल्या स्वतःशी कसं जगायचं याचं शास्त्र शिकवतं. आजपर्यंत ज्या सुखासाठी आपण 4 लोकांवर अवलंबून होतं, ते सुख खरं आपल्या अंतर्यामीच आहे, आपल्या अंतरंगातच आहे, याचा बोध त्या जीवाला लागतो. आणि मग तो या अनुसंधानातून अंतर्यामी सूक्ष्म होत 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 त्या माधुर्याच्या विहिरीपर्यंत आपल्या अंतरंगात उतरतो. आणि अंतरंगामध्ये गुरुकृपेने एकदा का त्या विहिरीचे दरवाजे उघडले आणि तो रस आपल्या हृदयामध्ये माधुर्याने भरून गेला की तो जीव या जगाचा राहत नाही. त्याला ना कुठल्या पापाचा हिशोब आहे, ना कुठल्या पुण्याचा, ना त्याला स्वर्गाची अपेक्षा आहे, ना कुठल्या नरकाची भीती आहे, ना त्याला कुठल्याही गोष्टींचा विधिनिषेध आहे. तो त्याच्या मस्त आनंदामध्ये मग्न आहे, स्वतःच्या निजतेमध्ये आहे. त्या निजतेमध्ये तो आणि केवळ त्याचं ते परमात्म स्वरूप या दोघांचीच जोडगोळी होते. मी बऱ्याचदा त्यासाठी उदाहरण देतो की आम्ही आमच्या गोंधोल्यामध्ये फुगडी खेळतो आणि फुगडी खेळताना जेव्हा ती फुगडी अतिशय रंगात येते तेव्हा आजूबाजूचं सगळं दृश्य जग हे धूसर होऊन जातं, कोणीच कळत नाही. एक धूसर पांढरा शुभ्र रंग अवतीभोवती आहे असं वाटतं. फक्त जे 2 लोक फुगडी खेळत असतात तेच दोघं एकमेकांना नीट बघू शकतात. तसं त्या भगवंताच्या हातामध्ये हात दिल्याची जाणीव या आत्मानंदामध्ये होते. आणि आजूबाजूचं दृश्य जग, हा प्रपंच ज्याच्याकडून आपण सुखाची अपेक्षा लावून बसतो, तो सगळा धूसर होऊन जातो, अंधुक होऊन जातो. आणि त्याची आपल्या जीवनामध्ये कुठं आपल्याला खूणगाठ देखील राहत नाही. केवळ आणि केवळ आपला गुरुराया आणि आपण, तो भगवंत आणि आपण, तो राधा आणि ती कृष्ण, तो राम आणि ती सीता, अशी अद्भुत नयनरम्य जोडी आपल्या अंतःकरणामध्ये ती मधुकांता घेऊन त्या आनंदाने अंतःकरणात अतिशय अद्भुत अविवर्णनीय अशी स्थिती निर्माण करून टाकते. हा या सत्संगतीचा महिमा आहे की दृश्याच्या पलीकडे असलेला तो आनंद अंतरंगामध्ये मनाने जाणण्याची कला हा संत मिळवून देतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हरी चिंतने मुक्तिकांता वरावी. म्हणजे ज्या हृदयाने आजपर्यंत प्रपंचाचं चिंतन केलं तेच हृदय त्या हरिचिंतनाची मुक्तिकांता भोगायला लागते. आणि मग अशा वेळेला तुकाराम महाराज देखील किती अवीट गोडीने सांगून जातात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. ही तुकाराम महाराजांची स्थिती म्हणजे ती मुक्तिकांता अनुभवण्याची स्थिती आहे श्रोत्यो. आणि संत तुम्हा आम्हा प्रत्येकाला त्या वैकुंठ गमनाचा कदाचित अधिकार देणार नाही, पण या मुक्तिकांतेबरोबर राहण्याचा, या आनंदोत्सवाला उपभोगण्याचा मात्र अधिकार निश्चित देईल. आणि हाच जीवनामधला मोक्षाचा क्षण आहे, जिथं ना भविष्य आहे, ना भूत आहे, ना स्वर्ग आहे, ना नरक आहे, ना पापाची बोचणी आहे, ना पुण्याची मोजणी आहे. जीव हा स्वतंत्र झालेला आहे, आनंदमय झालेला आहे. त्या संताच्या सहवासामध्ये तो वृक्ष खऱ्या अर्थाने बहरलेला आहे. अशी ही अवर्णनीय स्थिती हा संत आपल्या जीवनामध्ये देतो. म्हणून संताचे चरण धरायचे, त्याचाच हव्यास करायचा, आपला सर्व जीव त्याच्या चरणी समर्पित करायचा. आणि त्यांनी दिलेलं केवळ साधन हेच जीवन प्रमाण राहून जगायचं. श्रोते हो, ह्या जन्मामध्ये या मुक्तिकांतेचा सोहळा अनुभवावा, हाच समर्थांचा आर्जव. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 166वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. ज्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये या आत्मज्ञानासाठी सत्संगाची, त्या संताच्या सहवासाची जीवनामधली आवश्यकता समर्थ आपल्याला या मनोबोधात सांगत आहेत. त्यातीलच पुढचा टप्पा आजच्या श्लोकात आपण अभ्यासणार आहोत.
श्रोते हो, कालच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला परी अंतरी लोभ निश्चित ठेला अशा अर्थाने जो प्रपंचाचा हव्यास करतो, जो आसक्तीने आपल्या जीवनामध्ये लिप्त राहतो, त्याच्या जीवनामध्ये त्या प्रपंचाने कधीच शाश्वत सुख, आत्मसुख दिलं नाही, या निष्कर्षाप्रत आपण कालच्या श्लोकामध्ये आलो. समर्थ त्याचाच विस्तार आपल्याला आजच्या या श्लोकात थोडासा आणखीन खोलात जाऊन सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की मनुष्याने केवळ आपल्या या अहंकाराच्या पोटीच आपल्या सर्व नात्यांचा विस्तार करून ठेवलेला आहे. या नात्यांमध्ये तो भावनिकरित्या आसक्तीने गुंतून गेलेला आहे. खरं तर इथं कोणीच कोणाचं नाही, पण या आसक्तीने कालवलेलं हे त्याचं जीवन त्याला कधीच या सर्व नात्यांचा निर्भळ आनंदही घेऊ देत नाही आणि त्याचबरोबर या गुंत्यातून बाहेरही पडू देत नाही. अशी काहीतरी त्याची विचित्र अवस्था ही आसक्ती करून टाकते. त्यातून त्याच्या जीवनामध्ये होणारी मानसिक ओढाताण आणि बऱ्याचदा यातच अंतःकाळामध्ये लागलेली त्याची तळमळ आणि या तळमळीपोटी पुढच्या जन्माची बीज, असा हा आसक्तीचा अतिशय भयानक प्रवास समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. त्यामुळे समर्थांचा अर्थ असा की बळे भ्रांती म्हणजे अतिशय अभ्यासपूर्वक संतांच्या संगतीमध्ये राहून या सर्व आसक्तींच्या पलीकडे जावं. प्रपंचामध्ये राहूनही इति कर्तव्यता निभवत असतानाही अत्यंत प्रेममय असूनही आसक्तीच्या गुंत्यातून बाहेर पडून त्या भगवंताचं ज्याला भजन करता येतं, तोच केवळ या सत्संगतीच्या आधाराला पात्र झाला आहे, अशा निष्कर्षाप्रत समर्थ आपल्याला या श्लोकात आणून देतात. श्रोते हो, परवा एक अतिशय छान गोष्ट कोणीतरी पाठवली होती. गोष्टीचं शीर्षक असं होतं की प्रेमाचा धाक किंवा प्रेमाची अपेक्षा, अशा अर्थाने त्यांनी त्या गोष्टीचा विस्तार केला होता. आपल्यासारखंच एक मध्यमवर्गीय कुटुंब, मध्यम परिस्थितीतलं, वडिलांनी अगदी मोठ्या हाल अपेष्टांमध्ये एखाद्या बँकेतली आपली सर्व्हिस सांभाळत घराचे हप्ते, मुलांचं शिक्षण करत आपल्या एकुलत्या एक मुलाला जर्मनीला पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी पाठवलेलं. त्याचं वयानुसार लग्न वगैरे करून बायकोबरोबर, झालेल्या छोट्याशा मुलाबरोबर हा मुलगा जर्मनीला गेलेला आणि मग काही परतीचं नाव घ्यायला तो तयार नाही. वडिलांची मात्र तगमग सुरू झालेली. बँकेची रिटायरमेंट अगदी जवळ आलेली आणि मुलाचं काही परत भारतामध्ये येण्याची चिन्ह दिसेनात. अशातच एक दिवशी मुलाचा फोन आला की मी पुढल्या 15 दिवसांनी भारतात येतोय, मला सुट्टी मिळालेली आहे. वडिलांच्या आनंदाला काही पारावर उरली नाही. ते 15 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ अगदी वेळ जसा मोजावा तशी वडिलांची चातकासारखी मुलाच्या आगमनाची वाट ते पाहत होते. आई त्या मानाने भावनिक असूनही स्थितप्रज्ञ होती. ती आपल्या नवऱ्याला सारखी सांगत होती की तुम्ही त्याच्यामध्ये जास्त गुंतू नका, पण वडिलांचा स्वभाव हा थोडासा हळवा. आपल्या मुलामध्ये केलेली ही त्यांची भावनिक गुंतवणूक त्यांना त्याच्या आगमनाचं अतिशय प्रतीक्षा लावून गेलेली. असं करता करता एक दिवशी तो दिवस उजाडला. मुलगा, सुनबाई त्यांच्या नातवंडाला घेऊन घरी आले. 3-4 दिवस नेहमीप्रमाणे आनंदोत्सव झाला. बॅगा उघडणं, हे सामान ते सामान बघणं आणि मग हळूच सुनबाईंनी माहेरचा रस्ता धरला. मुलाला वडिलांनी एक दिवशी सहज विचारलं की अरे, तुला जेवढे पाहिजेत तेवढे आता पैसे मिळालेत ना मनासारखे, मग तू भारतामध्येच परत का नाही येत? एक कायमस्वरूपी नोकरी का धरत नाही? आणि एक बघ, तुला जर वाटत असेल तर तू अगदी आमच्याबरोबर राहू नकोस, कुठेतरी आजूबाजूला एखादा फ्लॅट घेऊन राहा, पण आमच्या नजरेसमोर राहा बाबा. मुलांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की बाबा, माझ्याकडून हे काही आता शक्य नाही. मला तिकडे चांगली नोकरी मिळाली आहे, तिथं माझ्या मुलाचं शिक्षणही चांगलं चाललंय, मी काही आता परत येऊ शकणार नाही. यावरती डोळ्यात आलेले अश्रू कसे बसे वडिलांनी रोखून धरले खरे, पण त्यांच्या काळजाला अतिशय दाह, अतिशय दुःख या मुलाच्या विधानाने झालेलं. बायको त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मुलाच्या या पाठमोऱ्या व्यक्तिमत्वाकडे बघत त्यांची समजूत काढतीये आणि मग तो मुलगा देखील आपल्या सासूरवाडीला जातोय.
बघता बघता त्या महिन्याभराचे दिवस भूरदिशेने उडून गेले. आणि मग जेव्हा परतीची वेळ झाली तेव्हा बॅगा भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मुलगा आईला म्हणतोय की अगं आई, यावेळेला काही चटण्या, पापड, लोणची काहीच नाही तुझी, मी बॅगेमध्ये जागा ठेवलीये. आई देखील तितकीच स्थितप्रज्ञ, कदाचित थोडंसं काळजावर दगड ठेवून त्याला म्हणते की अरे, या महिन्यामध्ये काही जमलंच नाही बाबा करायला, खूप धावपळ होती ना, तू असं कर ना, कोपऱ्यावरती आता फार छान वस्तू मिळतात, त्या दुकानामध्ये जाऊन तुला जे पाहिजे ते घे. मुलाला आपल्या आईच्या बोलण्याचं आश्चर्य वाटू लागलं. अशा रीतीने त्यांनी बॅगा भरल्या आणि आपलं परतीचं विमान गाठून सुनबाई, मूल सगळे निघून गेले. मुलाला एअरपोर्टला सोडण्यासाठी वडिलांचे अतिशय मनातून इच्छा सतत निर्माण होत होती, पण त्यांचा भावनिक स्वभाव बघून आईने त्यांना जाऊ दिलं नाही. अतिशय व्यथित अंतःकरणाने वडील बसून होते आणि ते म्हणाले की मी नेमकं माझ्या आयुष्यामध्ये काय मिळवलं, काय चुकलं माझ्या आयुष्यात असं. यावरती त्यांच्या पत्नीने त्यांची जी समजूत काढली की ते म्हणाले की तुम्ही निसर्गाकडून काय शिकला, तुम्ही या निसर्गामध्ये तुम्ही बागकाम करता, तुम्हाला आवड आहे त्याची, तुम्ही बघता का घरट्यांमध्ये पाखरं आपल्या पिल्लांना जन्म देतात, त्या पाखरांसाठी ते घरटं अतिशय काडी करून जमवतात, बांधतात आणि पिल्लांना जन्म घातल्यानंतर एक दिवशी पिल्लांना पंख फुटतात आणि पिल्लं निघून जातात त्या घरट्याकडे कधीही मागं न वळून परतण्यासाठी. त्या चिमणा-चिमणींना दुःख होत असेल कदाचित क्षणभर, पण ते देखील त्यांच्या पाखरांना मुक्त आकाश देतात, स्वातंत्र्य देतात. आणि नेमका मनुष्य हा इथं चुकून बसतो बघा. मनुष्य हा आपल्या जीवनामध्ये, आपल्या मुलाबाळांमध्ये, आपल्या बायकांमध्ये, आपल्या सासूरवाडीच्या, माहेरच्या, आपल्या आप्त इष्ट मित्रांमध्ये असा काही गुंतून जातो की या गुंतवणुकीमध्ये त्याच्या जीवनामध्ये जो कोलाहल निर्माण होतो, त्याचे गुंते सोडवता सोडवता आयुष्य निघून जातं. पण या भावनिक संभ्रमातून त्याची कधीच सुटका होऊ शकत नाही, तो कधीच या कोलाहलातून बाहेर पडू शकत नाही. किंबहुना त्याचा परमार्थामध्ये चित्त स्थिर न होण्याचं प्रमुख कारण या आसक्तीचे धागे, या प्रत्येक नात्याशी त्यांनी जे बांधलेले आहेत, ते आसक्तीचे धागेच त्याच्या चित्ताला कधी स्थिर होऊ देत नाहीत. श्रोतेहो, आपण या आसक्तीचा जर आणखीन थोडासा खोलवर जाऊन विचार केला तर हे आसक्तीचे धागे म्हणजे नेमके काय आहेत. समर्थ आपल्याला इथं म्हणतायत की अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. या आसक्तीचा जो धागा या आपल्या सगळ्या आप्त इष्ट स्वकीयांशी आपण बांधून घेतो, या आसक्तीच्या माग सगळ्यात प्रमुख त्या आसक्तीचा जो प्राण आहे तो अपेक्षेंचा आहे. आपण अपेक्षा लावून बसतो बघा प्रत्येक नात्यामध्ये. मुलांना लहानाचं मोठं करतो कारण की मनात कुठेतरी अपेक्षा असते की हा म्हातारपणी आपला सांभाळ करेल. आपण जी कुठली गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीमध्ये आपला व्यवहार आपल्याला सांगतो की ती गुंतवणूक दाम दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळेल. हीच अवस्था आपली भावनिक नात्यांमध्ये देखील होते. अगदी क्षुल्लक गोष्टींमध्ये देखील आपण गुंतवणूक करतो. एखाद्याच्या लग्नामध्ये आपण चांगला आहेर केला की नकळत कुठेतरी सुप्तपणे मनात ती भावना घर करून राहते आणि त्यांच्या लग्नामध्ये जर त्यांनी त्याच्या इतका तोडीचा आहेर केला नाही की कुठेतरी अंतःकरणामध्ये बोलूत किंवा न बोलूत अपेक्षाभंगाचं दुःख इतक्या क्षुल्लक कारणावरूनही होतच ना. मग इथं तर मुलाबाळांचा प्रश्न आहे, पत्नीचा प्रश्न आहे, आई वडिलांचा प्रश्न आहे, भावांचा प्रश्न आहे, मित्रांचा प्रश्न आहे, या समाजाचा प्रश्न आहे. या प्रत्येकामध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे अपेक्षांची. आपण कोणासाठी काहीतरी केलेलं आहे या भावनेने आपली जी ही सगळी भावनिक गुंतवणूक या प्रत्येकात झालेली आहे त्याच्या परताव्याची आपल्याला सतत अपेक्षा राहते. आणि जिथं जिथं हा परतावा आपल्या मनासारखा येत नाही तिथं तिथं अपेक्षाभंगाचं दुःख हे आपल्या मनामध्ये लागतं. आणि हे आजच्या समाज जीवनामध्येच नाही तर प्रत्यक्ष भगवंताच्या घरामध्ये देखील या अपेक्षाभंगाच्या दुःखातच दशरथाचा प्राण गेलेला आहे बघा. दशरथ आणि कौसल्या हे आधीच्या जन्मामध्ये मनु आणि शत्रुपा होते. या मनु आणि शत्रुपाने अतिशय प्रचंड अशी प्रार्थना, तपश्चर्या भगवंताची केली आणि जेव्हा तो मूळ पुरुष प्रगटला तेव्हा मनु आणि शत्रुपाने त्याला आपल्या एका जन्मामध्ये आपल्या पोटी आपला मूल म्हणून जन्माला यावं अशी प्रार्थना केली. यावरती भगवंताने तथास्तु म्हटलं. पण शत्रुपा त्याला म्हणाली की बाबा तू माझ्या पोटी माझं बाळ म्हणून ये, पण एक कर,
माझा विवेक कधी गमावू देऊ नकोस की तू तो नारायण आहेस, तू तो मूळ पुरुष आहेस, तू माझा मुलगा नाहीस. अन्यथा हा जर माझा विवेक मी गमावून बसले तर मी माझी राहणार नाही. आणि या उलट मनू म्हणाला की हे भगवंता, तू माझ्या घरी माझं मूल म्हणून जन्माला येतोयस, मला खूप आनंद आहे, पण माझी एकच अपेक्षा आहे की माझा सगळा प्राण हा तुझ्या कह्यात असू दे बाबा. माझं तुझ्यावरती इतकं प्रेम राहू दे की तुझा वियोग, तुझा विरह हेच माझ्या प्राण व्याकुळतेचं कारण होऊ दे. दोघांनाही भगवंताने तथास्तु म्हणून वर दिला. आणि तोच प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये या दशरथ आणि कौसल्याच्या पोटी अयोध्येत अवतरला. त्यानंतर कैकेयीच्या निमित्त कारणामुळं झालेला वनवास, आणि त्या वनवासातून जेव्हा सुमंत्र रामाबरोबर वनात गेलेला आहे आणि सुमंत्र राम सीतेची समजूत काढतोय की तुम्ही अयोध्येला परत चला, दशरथांनी मला सांगितलं की 4 दिवस मुलांना वनामध्ये फिरवून परत घेऊन या. यावरती जेव्हा राम सीता त्याला परत जाण्यासाठी सांगतात, तेव्हा सुमंत्र जेव्हा अयोध्येला जायला निघतो तेव्हा प्रभू रामचंद्र ओळखून असतात की हा सुमंत्र अयोध्येला परत चाललेला नाही, तर हा दशरथाचा काळ अयोध्येला परत चाललाय. आणि जेव्हा सुमंत्र दशरथाला प्रभू परत येणार नाहीत हे सांगतात, तेव्हा दशरथ राम राम कही राम कही, राम राम कही राम, असं 6 वेळा रामाचं नाम घेत जमिनीवर धाड दिशेने पडतात. आणि तिथं तुलसीदासांची वाणी म्हणते की प्रत्यक्ष भगवंताचे हे पिता, ब्रह्माचे हे पिता एका अर्थाने, त्या मूळ पुरुषाचे वडील होण्याचं भाग्य त्यांना मिळालं, पण त्यांना मोक्षाचे दरवाजे उघडले नाहीत. याचं कारण ती आसक्ती, त्या प्रभू रामचंद्रांच्या मुलाच्या रूपाने झालेली त्यांच्यातली आसक्ती, ही त्यांच्या जीवनातली मोक्षाच्या दरवाजापासून वंचित करणारी घटना ठरली. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर जरी आपल्या जीवनात आला, पण जर आपली आसक्ती सुटली नाही श्रोते हो, तर हे मोक्षाचे दरवाजे उघडत नाहीत. आणि म्हणून तुलसीदासांनी आपल्या वाणीने तिथे लिहिलं की दशरथांना मोक्ष नाही मिळाला, पण दशरथ स्वर्गामध्ये गेलेले, स्वर्गवासी झालेले आहेत. आणि या उलट प्रत्येक छोट्या छोट्या संताच्या दारात देखील ज्यांना ज्यांना म्हणून रामाने निजधामात नेलं, आपल्या मोक्षात नेलं, त्या प्रत्येकाचं वर्णन करताना तुलसीदासांनी त्यांना प्रभू रामचंद्रांनी आपल्या निजधामामध्ये, आपल्या हृदयामध्ये नेलं. इतकंच काय, त्राटिकेसारख्या राक्षसिणीला देखील जे भाग्य मिळालं ते दशरथांना त्याचा पिता होऊन मिळालं नाही. याचं प्रमुख कारण ही आसक्ती आहे. आणि हे समर्थ आपल्याला इथं सांगतात की बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. आपण आपल्या जीवनामध्ये ही जन्मचिंता जी लावून बसलेलो आहोत, हे आपल्या पुढच्या जन्माचं जे कारण ठेवून बसलेलो आहोत, ती ही चिंता आपण अभ्यासाने घालवावी. अभ्यासाने घालवावी म्हणजे काय करावं? अभ्यासाने घालवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रधान गोष्ट लागते, ती म्हणजे विवेक. आणि विवेक हा कुठल्याही पुस्तकातून मिळत नाही. विवेक हा केवळ संताच्या सहवासातून मिळतो. रामायणामध्ये तुलसीदासांनी म्हटलंयच की बिनु सत्संग विवेक न होय, सत्संगाशिवाय विवेक मिळणं शक्य नाही. हा विवेक आपल्या जीवनामध्ये येतो आणि हा विवेक आपल्या जीवनात, आपल्या अंतरंगात एक खुणगाठ बांधून देतो. काय खुणगाठ बांधतो तो म्हणतो की आपण आपल्या प्रपंचामध्ये काय चुकून बसलेलो आहोत, या आसक्तीच्या गुरफटलेल्या जाळ्यामध्ये का अडकलेलो आहोत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या प्रपंचाचे मालक झालेलो आहोत. खरं तर आपण आपल्या प्रपंचाचे पालक आहोत. परमेश्वराने आपल्याला पालक म्हणून या प्रपंचामध्ये पाठवलेलं आहे. आपल्या मुलाबाळांचं पालन करणं, आपल्या मालमत्तेचं पालन करणं, आपला पैसा अडक्याचं पालन करणं, आपल्या देहाचं पालन करणं, आपल्या आप्त इष्ट स्वकीयांचं, त्यांच्याविषयी जी आपली कर्तव्य भावना आहे त्या कर्तव्याचं पालन करणं, अशा पालनरूपी अवस्थेमध्ये आपल्याला पालक म्हणून भगवंतानी पाठवलेलं आहे. पण आपली चूक काय झाली? आपण या सगळ्या गोष्टींचे मालक होऊन बसलेलो आहोत. आणि जिथं मालक होतो तिथं परताव्याची अपेक्षा येते, तिथं आपल्याला मोबदला पाहिजे. पण जो पालक आहे तो श्री महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जसं एखाद्या सावकाराकडे एखादा मनुष्य आपले दागिने गहाण टाकून पैसे घेतो, त्या दागिन्यांवरती त्या सावकाराची जबाबदारी असते. ते दागिने जर त्या सावकारांनी उद्या आपल्या लग्नामध्ये मुलाबाळांना घालायला दिले तर त्या सावकाराची व्यवहाराच्या दृष्टीने चूकच आहे.
त्या सावकाराला इकडं एवढं निश्चित माहिती असतं की या दागिन्यांचे आपण मालक नाही तर पालक आहोत. ज्या क्षणी ते पैसे आपल्याला परत मिळतील त्या क्षणी आपल्याला हे दागिने परत करायचे, हे आपले नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या मुलाबाळांचे पालक, आपल्या सर्व या दृश्य जगातल्या गोष्टींचे पालक आहोत. ते प्रारब्ध रूपी भोग जितके आहेत तोपर्यंत ते आपले. ज्या क्षणी ते प्रारब्ध वेगळं झालं त्या क्षणी त्यांना आकाश मोकळं आहे. आणि ही स्वाभाविक भावना मनुष्य चिमण्या पाखरांसारखा स्वीकारू शकत नाही. त्यामुळे तळमळत राहतो, तडफडत राहतो, झुरत राहतो. किंबहुना आपल्या पुढच्या जन्माचंच तो एक प्रकारे वाटचाल करू लागतो. श्रोते हो, जागे व्हा. संतांचे चरण ह्यासाठी धरायचे की मुलाबाळांचं चांगलं व्हावं, हे कल्याणाची भावना असणं यात काही गैर नाही. पण या मुलाबाळांचं चांगलं होतं त्यांनी माझ्या अपेक्षेप्रमाणे वागावं, हे संतांच्या दारात जाऊन मागणं हे चुकीचं आहे. त्यामुळं रामायणाच्या आरतीमध्ये तुलसीदास म्हणतात की माझ्या रामनामाने काय होतं तर विषय रस फिकी, तो विषयाचा रस फिका होत जातो. हे रामनामाचं महत्व आहे, जे केवळ संतांच्या संगतीमध्ये गेलं असतानाच आपल्या हृदयात उतरू शकतं. असं हे रामनामाचं रसायन संतांच्या दारात जाऊन जो मनापासून घेतो त्याच्या अंतःकरणात हा आसक्तीचा रस फिका होऊ लागतो. ज्याचा आसक्तीचा रस हा फिका झाला त्याला त्याच्या जीवनामध्ये आपल्या या प्रपंचाचा पालक म्हणून जगता येऊ शकतं. पण हे घडतं ते केवळ संतांच्या संगतीमुळं. म्हणून श्रोते हो, समर्थ आपल्याला इथं मनोभावे संत चरणांचा आर्जव करत आहेत. तो आपण आपल्या अंतःकरणात घट्ट धरावा आणि आपल्या या जीवनातली ही अहंता, या अहंतेपोटी आलेली आसक्ती याचं विसर्जन करावं. बरं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.